गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांसाठी आज विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला गायडेड मेसेज काय आहेत मॉर्निंग एनर्जीजमध्ये. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, आर्च एंजल्स, प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आज मॉर्निंग मेसेज काय आहे तुमचं, आज त्यांचा दिवस कसा जाणार आहे, काय गायडेड मेसेज आहे, प्लीज गाईड करा. गाईड करा एंजल्स. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय तुमचा मेसेज आहे. गाईड करा प्लीज, गाईड करा. 2 मेसेजेस आलेले आहेत. राशी बघूया. एंजल्स प्लीज गाईड करा. कुठली रास आहे. 2 रास आलेले आहेत. पहिली रास आहे धनु. धनु म्हणजे सॅजिटेरियस. धनु रास आहे. धनुरास जर कुठली डिप्रेशन टेन्शनमधून जात असाल तर ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमःचा जाप नक्की करा. आणि दुसरी रास आहे जेमिनाई. जेमिनाई म्हणजे मिथुन रास. मिथुन रास आलेली आहे. मिथुन रास जर कुठली डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप नक्की करा. तर बघूया आज आपण पहिला गायडेड मेसेज युनिवर्सचा आपल्यासाठी काय आहे. हॅपीनेस. हॅपीनेस, आनंद तुमच्या जीवनात येत आहे. युनिवर्सने आज पहिला मेसेज गाईड केलेला आहे. आनंद तुमच्या जीवनात येत आहे. आणि सॉरो. आनंद, हॅपीनेस आणि सॉरो ह्या 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये युनिवर्सने आज आपल्याला ह्या मेसेजने गाईड केलेला आहे. हॅपीनेस म्हणजे ज्या गोष्टींची आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात, तो आनंदाचा क्षण, त्या आनंदाचे दिवस तुमच्या जीवनात येत आहे. आणि सॉरो म्हणजे जे स्ट्रगलचा फेज, जे दुःख तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले आहात, तो सगळा दुःखाचा क्षण इथे संपत आहे. वाईसवरचा घ्या. तर युनिवर्सने तुम्हाला खरंच गाईड केलेलं आहे. जे आपल्या आयुष्यामधलं टॉक्सिसिटी होतं, जे आपल्या आयुष्यामधलं दुःखाचा फेज होता, तो इथे पूर्णपणे गेलेला आहे. आणि एक समजा जर तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत असाल की मला हेच पाहिजे, हेच पाहिजे, पण जर युनिवर्सला तुम्हाला ते द्यायचं नसेल, कदाचित त्या देण्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अडचण येणार असेल, तर ती गोष्ट, ती टॉक्सिसिटीची गोष्ट तुमच्या आयुष्यातनं काढून टाकत असेल, त्या गोष्टीचं जर तुम्हाला दुःख होत असेल तर ते दुःख इथे अजिबात करू नका. कारण हॅपीनेस हे कार्ड आपल्याला आलेले, युनिवर्स त्या जागी रिप्लेस होऊन तुम्हाला दुसरी कुठली चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये देत असेल, काय घडवू पाहत असेल, तर त्या गोष्टीचा आनंद माना. हेच आपल्याला आजचा गायडेड मेसेज आहे. सॉरो आणि हॅपीनेस, दुःख आणि सुख हे आपल्या आयुष्याचा एक फेज असतो. जसं सकाळ आणि रात्र असते तसं सर्कल आपल्या आयुष्यात सुखदुःखाचं चालूच असतं. तर युनिवर्स, आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की युनिवर्स आपल्या आयुष्यातनं जे काही वाईट गोष्टी आहेत, जे काही दुःखाच्या गोष्टी आहेत, त्या काढून टाकणार आहे. आणि फक्त सुख, समाधान, उत्तम आरोग्य हेच तुम्हाला युनिवर्स देणार आहे. हॅपीनेसच देणार आहे, भरभराटच देणार आहे. तर जे काही दुःखाचे दिवस होते किंवा जे काही जे डिमांड असेल तुमची, जी योग्य नसेल तुमच्यासाठी, जर युनिवर्स ते काढून टाकत असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही दुःख अजिबात मानू नका. हॅपीनेस माना. कारण युनिवर्स, एंजल्स, आपले इष्टदेवता आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये देतात ते आपल्या आनंदासाठी, जे आपल्या आयुष्यात म्हणजे चांगली गोष्ट घडण्यासाठीच ते आपल्याला आपल्या आयुष्यामधून काय काय गोष्टी त्या काढून टाकतात आणि त्यांना जे योग्य वाटतं तेच ते देतात. फक्त आपण त्या गोष्टीचं दुःख करायचं नाही, अरे मला हेच हवं होतं पण मी आयुष्यभर या गोष्टीसाठी झटलो, मला तेच भेटलं नाही, तर असं कुरकुर वगैरे करायचं नाही. त्या गोष्टीचं दुःख मानायचं नाही आहे. तर जे आपल्या पुढ्यात वाढून ठेवलेलं आहे, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यात सुख मानायला शिकायचं आहे. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला आनंद तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला देत आहे. हॅपीनेस आणि सॉरो आजचा आपल्याला गायडेड मेसेज आहे. तर एवढंच आपण बघायचं, जे वाईट होतं ते सरलं, जे चांगलं आहे ते येणार आहे. आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना हा गायडेड मेसेजच आहे. सॉरो आणि हॅपीनेस, सुख आणि दुःख तुमच्या जीवनामध्ये बॅलन्स होणार आहेत. युनिवर्स ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत, त्या नक्की तुमच्या आयुष्यातनं काढून टाकत आहे. सुख आणि भरभराट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर चांगलं ते पकडून ठेवूया आपण. आणि आपल्याकडनं होईल तितकं अनाथ, गोरगरीब, विधवांना यथाशक्तीप्रमाणे नक्कीच मदत करूया. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड शो करूया. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जाऊ. धन्यवाद.